आमच्याकडे जे आहे त्याचं आम्ही कधी गुणगान करत नाही. जे नाही त्याचं दुःख मात्र आम्ही जरूर करतो. सो पॅरेंटिंगमध्ये सुद्धा काय होतं, की मुलाला नेमकं किंवा मुलीला नेमकं चांगलं काय येतंय, त्याच्यातच त्याला किंवा तिला चांगलं बनवावं, त्याच्यातलाच मास्टर बनवावा, याचा विचार करण्याऐवजी आम्ही काय करतो, जे येतं त्याला आम्ही सप्रेस करायला लावतो, त्याला सॅक्रिफाईस करायला लावतो आणि त्याला जे येत नाही त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रेशराईज करतो आणि मग त्याच गोष्टींचा अट्टास धरतो. गरज पडली तर त्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करतो. मग हे कितपत योग्य आहे? कुंभाराचा मुलगा कुंभार बनायचा पूर्वी, डॉक्टरचा वैद्याचा मुलगा वैद्य बनायचा आणि तो उत्कृष्ट बनायचा. वडिलांकडून आलेले ते स्किल घ्यायचा आणि आपल्या स्वतःच्या डोक्याचा वापर करून, बौद्धिक क्षमताचा वापर करून अजून उत्कृष्ट वैद्य बनायचा. आजची परिस्थिती काय आहे? आज एक म्हणजे वैद्यकीय एक डॉक्टर बनायचं म्हणलं, एम-बी-बी-एस व्हायचं म्हणलं, तर आपण पाहतोय की एम-बी-बी-एससाठी अगदी करोड-करोड रुपयांचे डोनेशन्स दिले जातात. करोडो रुपये पालक घालतायत, पण पालकांनी घातल्यात म्हणून त्या विद्यार्थ्यानं सफर का व्हायचं? बरोबर. विद्यार्थी त्या ओझ्याखाली वाहतोय येस. आणि नाही होत असेल तर किंबहुना मग आत्महत्येसारखा प्रयत्न करतो. मला असं म्हणायचं आहे, प्रत्येकाकडे काही ॲबिलिटीज आहेत. ज्याच्या ॲबिलिटीज आहेत, त्याच्या ॲबिलिटीजप्रमाणे त्याच्यातल्या त्या युनिक ज्या काही टॅलेंट आहेत, त्या पद्धतीनं त्यांनी त्या-त्या क्षेत्रात पुढं आलं पाहिजे.